नमस्कार. E20 इथेनॉलमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वणवा पेटला. प्रत्येक गाड्याचं नुकसान होतंय आणि नितीन गडकरी जी म्हणतात E20 मुळे कुठल्याही गाडीचं नुकसान होत नाही. मी मागच्या 2-4 वर्षापासून माझी इनोवा गाडी इथेनॉलवर चालवतो, तिला कसलाही प्रॉब्लेम नाही. मग मला सांगा, हायकोर्टानं ग्राहक मंचाचा जो निकाल दिलाय 45 दिवसाच्या आत त्या माणसाला, त्या ऑनरला नवीन गाडी देण्यासाठी आदेश काढला हायकोर्टानं. नसेल तर त्या व्यक्तीला, त्या ग्राहकाला 21 लाख रुपये देण्यासाठी सांगितलं. तर त्याचं कारण काय? त्याच्या गाडीमध्ये इथेनॉलच्या पेट्रोलमुळे ती गाडी वारंवार बंद पडत होती. त्यामुळे तो ग्राहक म्हणजे तक्रारीमध्ये गेला होता आणि ते तक्रार हायकोर्टामध्ये गेल्यानंतर तेथील निकाल असा दिला की गाडी त्याला 45 दिवसात नवीन पाहिजे किंवा नवीन द्यावी, अन्यथा 21 लाख रुपये. मग मला सांगा, आता हे हायकोर्टाचे जज आहे, त्यांनी जो निकाल दिला, ज्या व्यक्तीची गाडी खराब झाली, म्हणजे हे सगळं खोटं आणि जे सांगतात नितीन गडकरी त्यांचं खरं. म्हणजे ते एखाद्या व्हिडिओमध्ये ते सांगतात की आम्ही पेट्रोल 15 रुपये लिटर करणार आहोत. तसा व्हिडिओ देखील तुम्हाला मी शेअर करतो. आणि तेच सांगतात इथेनॉलचं पेट्रोल तुम्हाला जर घ्यायचं नसेल तर तुम्ही प्युअर पेट्रोल घेऊ शकता. ते आहे 168 रुपये पेट्रोल आहे, ते तुम्ही घेऊ शकता. आणि ते कॅमेऱ्याच्या समोर एकदम असं सांगतात की घेऊ वाटलं घ्या ना तर घेऊ नका. म्हणजे थोडक्यात तुम्हाला पेट्रोल घ्यायचं असेल तर 168 रुपये तुम्ही घेऊ शकता, नसेल तर इथेनॉलचं मिक्स असलेलं पेट्रोल तुम्ही ते घेऊ शकता, तुमच्या गाडीमध्ये टाकू शकता. आणि एक BLC कंप्लीट आणि तो म्हणतोय की मी त्याचं निवारण करतो, त्या कंपनीमध्ये त्याचं रिपेअरिंग होईल आणि फ्रीमध्ये होईल. पण मला एक गोष्ट कळत नाही, ह्या सगळ्या कंपन्या, मग टाटा मोटर्स असेल, मारुती सुझुकी असेल, व्होल्क्सवॅगन असेल, ह्या सगळ्या कंपन्या गप्प का आहेत? बाहेरच्या देशामध्ये इथेनॉल असलेलं 5% आहे, 10% आहे जास्तीत जास्त. पण ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट 20% इथेनॉल आणि आता तर 85% इथेनॉल गाड्यामध्ये टाकलं जाणार आहे. त्यांच्यावरती सक्ती केली जाते. तुम्ही इथेनॉलचं पेट्रोल तुम्ही टाकू शकता, गाड्याला प्रॉब्लेम येत नाही. आल्यावर जबाबदार कोण, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि यासाठी जर कंपनीने आताच आवाज जर नाही उठवला तर भविष्यामध्ये लोक कार सुद्धा घेणार नाहीत. कारण त्या गाड्यांचा मेंटेनन्स हे कोण करणार, कसा करणार? एकतर इथेनॉलच्या पेट्रोलमुळे ॲव्हरेज कमी येतोय. इथेनॉल मिक्स असलेलं पेट्रोल टाकल्यामुळे गाडीचा ॲव्हरेज कमी येतो. याचे सुद्धा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर तुम्हाला पाहायला मिळतील. मग मला असं म्हणायचं आहे की कंपनीवाली ज्या कंपन्या आहेत, टाटा मोटर्स, व्होल्क्सवॅगन, महिंद्रा, ह्या कंपन्या आवाज का उठवत नाहीत? फक्त एका मंत्र्याच्या नावावर एवढं सगळं चाललेलं आहे राजकारण. गाडी खराब होती तर खराब होती म्हणून सांगायला पाहिजे ना, जेणेकरून इतर कस्टमर त्या इथेनॉलच्या नादी लागून आपली गाडी खराब करणार नाहीत. मग तुम्ही सांगा, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. आप 120 रुपए जो पेट्रोल ले रहे हैं उसका भाव हम 15 रुपए लीटर करेंगे. कि आज भी पेट्रोल पंप पर, बहुत से पेट्रोल पंप पर 168 या कोई भाव है शायद, पेट्रोल अवेलेबल है विदाउट इथेनॉल. हाँ, अनलेडेड पेट्रोल जो. हाँ. भरो ना आप.